भारतीय लोक आळशी आणि बेढब अमेरिकन पर्यटकाच्या मतावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण। चार्ली इन्व्हान्स या पर्यटकाने एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत। बीडच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती। विद्यार्थ्यांनी आगीतील उड्या हा पारंपरिक मैदानावरचा खेळ प्रेक्षणीय ठरला। 1000ची लाच स्वीकारताना कोगिल बुद्रुकचा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात। या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरून गोवंशांची कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक उघडकीस। पोलिसांनी पशुसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत चालकाला केली अटक। वाशिम बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत राज्यभरातील बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी। नागपूर शहराची ग्रीन सिटी ओळख धोक्यात। शहराची हिरवळ 31%वरून 12%वर। पालिकेचा निष्काळजीपणा उघड, तर खंडपीठाची राज्य सरकार आणि पालिकेला नोटीस। 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। भारतीय भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होताच घसरण। सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण, तर निफ्टी 50 अंकांनी खाली। डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद। 14 ते 16 फेब्रुवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय। बाबा कंबलपोश उरूस शाही संदलचा मान ठाणेदारालाच। 96 वर्षांची परंपरा आजही कायम। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव। यवतमाळमध्ये आशा सेविकांचं न्याय हक्कांसाठी 7 ते 8 दिवसांपासून आंदोलन। रखडलेलं मानधन तत्काळ देण्याची मागणी। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील 1222 शिक्षकांना मिळणार वेतन थकबाकी। 25 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश। शिक्षक आमदार सुधाकर अडवाले यांनी शासन स्तरावर केला होता पाठपुरावा। बुलढाण्याच्या देवपूर झरी पाणंद रस्त्याची दुरावस्था। 2 किलोमीटर लांब या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना। याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। यवतमाळच्या वाऱ्हा गावात जलशुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित। आमदार राजभाऊ तोडसामांच्या हस्ते पूर्ण, तर कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित। हप्त्याचे सत्र आणि वाढत्या नशेखोरीच्या विरोधात अखेर सांगली पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये। शहरातील ब्लॅक स्पॉटवर नशेखोरांचे धाबे दणाणले। कोस्टल रोडवर हेलिपॅड। कोस्टल रोडवर हवाई वाहतुकीची जोड। हेलिपॅड बांधण्यासाठी 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा। अमरावतीमधील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार। 24 तासासाठी वीज पुरवठा खंडित होणार। 12 फेब्रुवारीला 16,000 कार्यालयांचा वीज पुरवठा बंद। पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींचा खास जनता दरबार। दर आठवड्याला मंगळवारी घेणार जनता दरबार। मुंबईकरांना तक्रारी थेट पोलिसांमध्ये मांडण्याची संधी। जन्म मृत्यू नोंदी वेळेमध्ये करा नोंदणी 7 दिवसाच्या आत पोर्टलवर करणं अनिवार्य। विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। अकोला शहरामध्ये रेल्वे प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटवणं सुरू। कारवाईला काही नागरिकांचा तीव्र विरोध। रेल्वे विभागानं केलेली मोजणी नागरिकांना अमान्य। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीसाठी कर्ज घेणार। पुरंदर इथं छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणार। बीडच्या जामगाव येथील ग्रामदैवत फिरंगेश्वरी मातेच्या यात्रेला प्रारंभ। मंदिरावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधीसाठी शेणींचा तुटवडा। राजेश वायचळ कुटुंबियांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 21,111 शेणी दान। अकोल्यामध्ये रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण। भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं उपोषण। मालवण तालुक्यातील आंगणेवाडीमध्ये 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव। यात्रेसाठी संपूर्ण गाव सजलं। तयारी अंतिम टप्प्यात। प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेवर विशेष गाड्या सोडल्या जाणार। मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवणार। सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवर अधिकाऱ्यांची अदलाबदल। 10वी 12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय।
उंच मूर्ती समुद्रामध्ये विसर्जित करण्याचा नियम मार्चमध्ये संपणार. उच्च न्यायालयाकडून मूर्ती विसर्जनाला मार्चपर्यंतच परवानगी. गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये विषयावर चर्चा होण्यास सुरुवात. देशातील 11 कामगार संघटनांचा 12 फेब्रुवारीला संप. कामगार कायद्यांतील बदलांच्या विरोधात संपाची हाक. वर्ध्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचा इशारा. ठाण्यात वसंत विहारमध्ये खोदकामाच्या दरम्यान जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी रस्त्यावरती वाया. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन. समितीला 5 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश. सार्वजनिक खर्चावर देखील कोर्टाचे ताशेरे. राज्यात पुढील 5 दिवस तापमान वाढीचा इशारा. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये किमान तापमानामध्ये झाली वाढ. तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार. माडाचा सोमवारी 15वा लोकशाही दिन. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता वांद्रे येथील मुख्यालयामध्ये लोकशाही दिन साजरा केला जाणार. प्रवासी दिल्लीत मात्र साहित्य मुंबईतच. एअर इंडियाच्या कारभारावर प्रवासी संतप्त. तांत्रिक कारणामुळे 40 प्रवाशांचं साहित्य विमानात न चढवल्याची माहिती. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये निशाणा इथं खंडोबा महाराज यात्रेला प्रारंभ. यात्रेत कुस्तीच्या दंगलीचं आयोजन. राज्यभरातील पहिलवानांचा स्पर्धेमध्ये सहभाग. धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं धोक्यात. घाटे अळीचं संक्रमण होण्याची भीती. यासाठी कृषी विद्यापीठ विकसित. बायोमिक्सचा वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला. वर्ध्यामध्ये तूर मळणीसाठी शेतकऱ्यांचा साध्या मशीनकडे कल. हडंबा मशीन मळणी केल्यानं जनावरांना कडबा उपयोगी पडत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. नवी मुंबईतील मंदिरामध्ये चांदीची मुकुट चोरीला संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अहिल्यानगरमध्ये ड्रायव्हरचे हातपाय बांधून ट्रकमधील गव्हाचं पोतं लुटणारा आरोपी जेरबंद. 953 कट्ट्यातील 26 टन गव्हासह 4 आरोपी अटकेत. जालन्यातील आईस्क्रीम विक्रेत्याला मारहाण करणारे 2 आरोपी जेरबंद. मारहाण करत घेतली होती 20,000 रुपयांची खंडणी. सोलापूरच्या बार्शीमध्ये अल्पवयीन तरुणीची आत्महत्या. प्रियकर आणि त्याच्या आईच्या जाचाला कंटाळत आत्महत्या. शिवारामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह. अश्विनी गाढवे असं तरुणीचं नाव. प्रेयसीचा मोबाईलचा हट्ट पुरवण्यासाठी नाशिकमध्ये अभियंत्यानं केली चोरी. मॉलमधून महागडा मोबाईल आणि एअरबड्सची चोरी. अभियंत्याला अटक. पुण्यामध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला. तरुणाचा पाठलाग करून कोयत्यानं सपासप वार. पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये भर दिवसा फ्लॅट फोडून 6 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास. संकेश्वर रोडवरील घटनेची गडिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये नोंद. पुढील तपास सुरू. विरारमधील धक्कादायक व्हिडिओ समोर. रस्त्यावर फळ विक्रेत्याकडून फळांवर गटारातील पाण्याचा शिरकाव. तर जागरूक नागरिकांना दिली फूड अँड ड्रग्ज अधिकाऱ्यांना माहिती. यवतमाळमध्ये दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाचखोरी. नागरिकांचे काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना एसीबीनं ठोकल्या बेड्या. यवतमाळच्या नेरमध्ये शेतातील तुरीच्या गंजीला आग. 20 क्विंटल पीक जळून खाक. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. कोल्हापूरमध्ये दारूची अवैध वाहतूक. करवीर पोलिसांनी रोखली. 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला अटक करण्यात आली. अकोल्यामध्ये ऑपरेशन प्रहारमध्ये मोठा धडाका. 25 गोवंश जनावरांना जीवदान. 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्यामध्ये अवैध मोहा दारूवर अड्ड्यावर पोलिसांची वॉश आऊट मोहीम. 2,36,00,000 मुद्देमाल जप्त. जिल्हाभरात एकाच वेळी अचानक छापे. 106 गुन्हे दाखल. वर्ध्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघडकीस. 11,30,000 मुद्देमाल जप्त. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना अटक. वर्ध्यामध्ये अवैध दारू वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्या 130 जणांवर कारवाई. 124 जणांवर गुन्हे दाखल. कारवाईत 2,30,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिरपमुळे 4 वर्ष मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय. मध्य प्रदेशातील मुलाचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण स्पष्ट होणार. लोअरपळ येथील सेनापती बापट मार्गावर अपघात. भरधाव टेम्पोची दुचाकी स्वार पोलीस कॉन्स्टेबलला जोराची धडक. अपघातामध्ये पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी. अमरावतीच्या विश्रामपूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन पलायन करताना बिबट्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. संबंधित यंत्रणांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात. नागरिकांची मागणी.
सिंधुदुर्गातील कास गावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. बिबट्या जेरबंद झाल्यानं मोठं संकट टळल्याचा ग्रामस्थांच्या भावना. पुण्यामध्ये हिट अँड रनचा प्रकार. भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कार चालकानं धडक दिली. सीएनजी पंपवरील रात्रीची घटना. कार चालक फरार. यवतमाळमध्ये उमरखेड रोडवर अचानक रिक्षा पलटी. 10 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू. आई गंभीर जखमी. बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारनं पेट घेतला. प्रवासी थोडक्यात बचावले. चंद्रपूरच्या अलफर गावात नाल्यातून मगरीचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन. 9 फूट लांब मगरीला चारगाव धरणात सुरक्षित सोडलं. मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. धावपट्टीवरच 2 विमानांच्या पंखांची टक्कर. पुशबॅक करताना थरार. वर्ध्यामध्ये वाहतूक पोलिसांकडून अपघातातील जखमीला जीवदान. दुचाकी स्वाराला वेळेत प्रथमोपचार मिळाल्यानं प्राण वाचले. तर पवनार पुलावर दुचाकी घसरून अपघात. दिल्लीमध्ये किरकोळ वादातून डिलिव्हरी बॉयकडून व्यावसायिकाची हत्या. व्यावसायिकाला हेल्मेटनं मारहाण. उपचारादरम्यान मृत्यू. 2 आरोपींना अटक. गोपनीयतेच्या हक्काशी खेळू नका. मेटा व्हॉट्सअप कंपनीला सुप्रीम कोर्टानं खडसावलं. न्यायालय खटल्याचा अंतरिम आदेश 9 फेब्रुवारीला देणार. मणिपूरमधील राजकीय गोंधळ संपला. युमनाम खेमचंद सिंह यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड. युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे पुढील मुख्यमंत्री असणार. ब्राझीलमध्ये भीषण अपघात. बस अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू. अपघातामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश. रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला. दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक इमारतीचं नुकसान. 70 पेक्षा अधिक मिसाईल्स आणि 450 ड्रोनच्या सहाय्यानं करण्यात आला हल्ला. ऑस्ट्रेलियामध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा चोरी. चोरट्यांनी कटरनं कापून नेला ब्रॉन्झचा पुतळा. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप आणि चिंतेचं वातावरण. संगीत मैफलीमधील सुरेल 7 संगत हरपली. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सीमा शिरोडकर यांचं वयाच्या 60व्या वर्षी हृदयविकारानं निधन. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणी शुभम लोणकर मुख्य सूत्रधार. 10 दिवस आधीपासूनच घराची स्कूटीवरून केली होती रेकी. चौकशीमध्ये आरोपींची माहिती समोर. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण. सलमान खान आणि रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 3 घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग. आरोपींची एकच मोडस ऑपरेंडी. महिला सफाई कर्मचाऱ्याला रजनीकांत यांनी दिली सोन्याची साखळी. रस्त्यावर सापडलेले 45 तोळे सोने मूळ मालकाला परत करणाऱ्या महिलेची रजनीकांत यांच्याकडून दखल. देविका सिहागनं थायलंड मास्टरमध्ये पहिलं BWF सुपर 300 विजेतेपद जिंकलं. 20 वर्ष देविका सुपर 300 किताब जिंकणारी 3री भारतीय महिला ठरली. आज मुंबईमध्ये T20 विश्वचषकाचा सराव सामना. मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत लढत. चंद्रपूरमध्ये कळमना इथं आयोजित कबड्डी स्पर्धेचा समारोप. कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांचं जतन संवर्धन गरजेचं. दिनेश चोखारे यांचं वक्तव्य. आरोग्य सल्लागार समितीवर डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर प्रताप शिंदेंची नियुक्ती. राज्य शासनानं गठीत केलेल्या राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीवर गडचिरोलीमधून दोघांची नियुक्ती. वडेट्टीवार गटाचा गट नोंदणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर. गट नोंदणी संदर्भातील वडेट्टीवार गटाच्या अर्जामध्ये 6 त्रुटी. विभागीय आयुक्तांचं वडेट्टीवार गटाला पत्र. अजित पवारांच्या अस्थि कलशाचं धनंजय मुंडे यांनी घेतलं दर्शन. अनेक मान्यवर आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चंपावती महोत्सवाचं आयोजन. कार्यक्रमाचं राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. खासदार प्रतिभा धानोरकरांचं स्टेटस सध्या चर्चेमध्ये. चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर. मिस यू बॉस म्हणत राजकीय वादामध्ये पतीची केली आठवण. वडेट्टीवार यांना पुन्हा एकदा राजकीय चॅलेंज. आगामी जनगणनेच्या सूचीत ओबीसींचा समावेश नाही. राजपत्रामध्ये ओबीसी कॉलमचा स्पष्ट उल्लेख करावा. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. मोदी आणि शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला बोलावलं. सूत्रांची माहिती. सध्याचं राजकारण किळसवाने घृणास्पद. राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत शून्य. ट्विट करत रोहित पवारांची टीका.
भाजपसोबत जायचं नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत. संजय राऊतांची माहिती. छातीवर एकनाथ शिंदे तर पाठीवर श्रीकांत शिंदेंचा टॅटू. शिंदेंच्या चाहत्यांकडून टॅटू काढत वाढदिवसाचं गिफ्ट. श्रीकांत शिंदे चाहत्यावर खुश. विलिनीकरणाच्या संदर्भात जयंत पाटील अजित पवारांमध्ये चर्चा. चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा काय अधिकार? शरद पवारांचं वक्तव्य. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती. शरद पवार यांनी व्यक्त केली भीती. 58 वर्षामध्ये संसदेत माझी गैरहजेरी कधीही नव्हती. दुर्दैवी अपघातामुळे दिल्लीला जाऊ शकलो नाही. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. राहुल गांधींना संसदेमध्ये बोलायला द्यायला हवं. भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र. या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी. शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या स्मारकाबाबत काही माहिती नाही. पेपरमध्ये वाचलं की स्मारक उभारणार आहे. संस्थेचा अध्यक्ष असल्यानं ठाऊक असणं गरजेचं. शरद पवारांचं विधान. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही. शपथविधी झाला, आनंद. संधी दिली, आनंद. शरद पवारांचं वक्तव्य. अजित पवार स्वतंत्र होते. भाजपसोबत जाताना दादांनी विचार खुंटीला टांगले नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल मोदी शहांचे भक्त. पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं. पटेल फक्त त्यांची बाजू मांडत आहेत. राऊतांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा एकदा टीका. राणा जगजितसिंह पाटलांनी भाजप खुंटीला गुंडाळून ठेवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा हल्लाबोल. माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना पितृशोक. माणिकराव कोकाटेंच्या वडिलांचं वृद्धापकाळानं निधन. सुप्रिया सुळेंनी ठेवलं अजित पवारांचं स्टेटस. सेल्फी फोटो ठेवून जागवल्या अजितदादांसोबतच्या आठवणी. अमरावतीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या 100 पेक्षा अधिक उमेदवारांना नोटीस. निवडणूक खर्च सादर न केल्यानं कारवाई. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा वाढदिवस. धर्मीवरांचे खरे वारसदार असा बॅनरवर उल्लेख. राष्ट्रवादीकडून सईदा खान आज गटनोंदणी करणार. कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी करणार. पक्षाकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती. प्रताप सरनाईक यांच्याकडनं ओमराजे निंबाळकरांचं कौतुक. ईव्हीएमवरील वक्तव्याचं सरनाईकांकडनं कौतुक. राऊत यांना सांग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही. सरनाईकांचं वक्तव्य. जो उचित हो वो करो. पंतप्रधान मोदींची गर्जना. हा तर पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक. दुसरं काय सामनातून. संसदेतील चीनच्या मुद्द्यावर सरकारवर टीका. चंद्रपूरच्या महापौरपद प्रतिभा धानोदकरांच्या गटाला जाण्याची शक्यता. काँग्रेसमधील गटबाजीवर दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबतं. सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक. नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी नव्या वाहनांची खरेदी. इनोव्हा एन स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी. मुंबई महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस. मतदानापूर्वी 15 मिनिटं आधी अर्ज मागं घेता येणार. बीडमध्ये अजितदादांच्या अस्थिकलशाचं आमदार प्रकाश सोळुंके यांनी घेतलं दर्शन. अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित. सांगलीमध्ये कृष्णा वारणा नद्यांच्या संगमावर स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. नांदेडमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्जन. दादांच्या अस्थी कलशाची नांदेडमध्ये यात्रा काढण्यात आली. अजित पवारांचा श्रीजित पवारांना अखेरचा कॉल. अजितदादांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद. अजितदादांची शेवटच्या कॉलची ऑडिओ क्लिप समोर. योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. पुण्यामध्ये आज अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचं आयोजन. शोकसभेला मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी कठोर पावलं. खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलली कठोर पावलं. धाराशिवमध्ये अजितदादांच्या अस्थीचं तेरणा नदीमध्ये विसर्जन. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अस्थी विसर्जन. वर्ध्यामध्ये अजितदादांच्या अस्थींचं पावणार धाम येथील नदीपात्रामध्ये विधिवत विसर्जन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दादांना भावनिक निरोप. पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. मल्हार पाटेकरनं शेअर केले अजित पवारांसोबतचे फोटो. अजित पवार नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर गेल्याच्या आठवणी केल्या शेअर. सोलापूरमध्ये शासकीय दुखवट्याचे आदेश. पायदळी तुळवत शासकीय कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा. तहसीलदारांची सब जेलर नालपे यांना नोटीस.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.